ठळक घडामोडी. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीतील भाजप, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस हे तिन्ही पक्ष महाराष्ट्र मिशन 45+ ही मोहीम राबवणार आहेत. तिन्ही पक्षाचे राज्य आणि केंद्रस्तरीय नेते महाराष्ट्रातील जागा वाटपाचा एकत्रित निर्णय घेतील. तसेच मराठा समाजाला कायद्याच्या आधारावर आरक्षण देण्यात संपूर्ण पाठिंबा असल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी ठाण्यात व्यक्त केले आहे. राष्ट्रवादीच्या मध्यवर्ती कार्यालयात कार्यकर्त्यांच्या भेटीसाठी ते ठाण्यात आले होते. यावेळी पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रवक्ते, ठाणे व पालघर समन्वयक, ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. आगामी लोकसभा निवडणूक तिन्ही पक्ष एकत्रित लढणार आहेत. योग्य वेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राज्यस्तरीय टीम, जसे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने प्रदेशाध्यक्ष म्हणून आपण स्वतः, केंद्रीय नेते प्रफुल्ल पटेल तसेच दोन्ही पक्षातील केंद्रस्तरीय नेते हे एकत्रित बसून महाराष्ट्रातील लोकसभेच्या जागेबाबत निर्णय घेतील. दिवाळीपूर्वी आपण स्वतः तर दिवाळीनंतर पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार हे महाराष्ट्राचा दौरा करणार आहेत. या दौऱ्यातून जनतेशी संवाद साधला जाणार आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे अशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्पष्ट भूमिका आहे. कायद्याच्या कक्षात न्यायालयीन निर्णयाच्या आधारावर आरक्षण मिळायला हवे. तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या व तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली आघाडी सरकारने मी मंत्री असताना मराठा समाजाला आरक्षण दिले होते. तसेच अल्पसंख्याक समाजालाही 5% आरक्षण दिले होते. परंतु सर्वोच्च न्यायालयाच्या घटनात्मक बाबीवर हे आरक्षण टिकले नाही. नारायण राणे यांच्या नेतृत्वाखाली राणे समितीने संपूर्ण राज्यातील मराठा समाजाची सांख्यिक माहिती जमा केली होती. यानंतर देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे सरकारनेही आरक्षणासाठी प्रामाणिक प्रयत्न केले. आजही जरांगे पाटील यांच्या आरक्षणाच्या मागणीला जाहीर पाठिंबा आहे. इतरही समाजाची आरक्षणाची मागणी आहे, त्याचेही आम्ही समर्थन करतो असेही तटकरे यांनी सांगितले आहे. राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी केंद्र सरकारने मराठ्यांच्या हिताची खेळ सुरू केला आहे. संविधानातील कलम 340 नुसार आरक्षण देणे शक्य असतानाही केंद्र सरकार सूची तयार करीत नाही. आमच्या मराठा बांधवांच्या जीवाचा खेळण्याचा अधिकार या सरकारला कोणी दिला आहे असा सवाल करीत रिपाई एकतावादीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जितेंद्रकुमार इंदिसे यांनी मराठा आरक्षणाला पाठिंबा दिला आहे. राष्ट्रीय अध्यक्ष नानासाहेब इंदिसे यांच्या मार्गदर्शनाखाली ते मराठ्यांच्या साखळी उपोषणात सहभागी झाले. ठाणे शहरात मराठा आरक्षणासाठी मराठा समाजातील तरुण उपोषणाला बसले आहेत. या ठिकाणी जितेंद्रकुमार इंदिसे यांनी भेट देऊन पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले की संबंध देशाचे लक्ष असलेले मराठा आरक्षणाचे भिस्त घोंगट या सरकारने घातले आहे. आमचे बंधू मनोज जरांगे 6 दिवसापासून उपोषणाला बसले आहेत. आता या मराठ्यांना आरक्षण देण्यापासून कोणी रोखू शकत नाही. बरेच लोक असा दावा करीत आहेत की मराठ्यांना दिलेले आरक्षण कोर्टात टिकणार नाही. मात्र तसे नाही, कारण सुरुवातीला तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जे आरक्षण दिले होते ते सर्वोच्च न्यायालयात टिकले नाही. त्यामागील कारण असे होते की त्यावेळी 5 सदस्यीय खंडपीठासमोर हा खटला चालला होता. मात्र 16 नोव्हेंबर 1992 रोजी 9 जणांच्या खंडपीठाने 50% वर आरक्षण देता येणार नाही असे आदेश दिलेले आहेत. त्यामुळे या आदेशावर 5 जणांचे खंडपीठ निर्णय देऊ शकत नाहीत. त्यासाठी 11 जणांच्या पूर्ण पीठासमोर या सरकारने जाणे असणे गरजेचे होते. म्हणजे या सत्ताधाऱ्यांना खरोखरच मराठ्यांना आरक्षण द्यायचे आहे की नाही असा प्रश्न निर्माण होत आहे. भारतीय संविधानाच्या कलम 340 मध्ये असे स्पष्ट नमूद केले आहे की जात गणना करून एका समूहाला आरक्षण देणे शक्य आहे. त्यासाठी भारतीय संविधानाच्या कलम 340चा आधार घेऊन आयोगाची निर्मिती करावी. हा आयोग राष्ट्रपतींना आपला अहवाल सादर करेल. त्यानंतर राष्ट्रपती आदेश देऊन आरक्षणाचा प्रस्ताव संसदेत दोन्ही पटलावर मांडण्याची सूचना करतील आणि त्यातूनच त्यासाठी ओबीसी, एससी, एसटी याप्रमाणे नवीन सूची निर्माण करून कोणालाही आरक्षणाचा धक्का न लावता आरक्षण देता येईल. हे काम केंद्र सरकारचे आहे, पण केंद्र सरकारला हे करायचे नाही. म्हणून केंद्र सरकारने राज्याकडे आरक्षणाचे अधिकार संपुष्टात आणून ते अधिकार स्वतःकडे घेतले. एकूणच मराठ्यांच्या हिताची खेळ केंद्र सरकारने चालविला आहे. केंद्र सरकार जातीमध्ये भांडणे लावून आपले राजकीय हित साधण्याचा प्रयत्न करीत आहे. जर गुजरातमध्ये पटेलांना दिले जात असेल तर महाराष्ट्रात मराठ्यांना आरक्षण का दिले जात नाही
हे संसदेत बसलेले मराठा खासदार हे मोदींच्या भीतीमुळे त्या विरोधात बोलायला तयार नाहीत. त्यामुळेच आता राज्यातील 288 आमदारांनी पंतप्रधानांच्या घरासमोर बसून आपल्या मराठा बांधवांना टिकणारे आरक्षण मिळवून घ्यायला हवे, असेही इंदिसे म्हणाले. राष्ट्रवादीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांना ठाण्यात मराठा समाजाच्या नेत्यांनी काळे झेंडे दाखवले. या घटनेमुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. ठाण्यात सुनील तटकरे यांची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. तटकरे पत्रकार परिषदेसाठी राष्ट्रवादीच्या कार्यालयात येत असताना अचानक मराठा समाजाचे कार्यकर्ते त्या ठिकाणी आले. त्यांनी तटकरे यांना काळे झेंडे दाखवले, तसेच घोषणाबाजी केली. या घटनेनंतर पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले आहे. दरम्यान मराठा समाजाच्या नेत्यांनी राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे यांची भेट घेतली. आरक्षण कधी मिळणार अशी विचारणा मराठा नेत्यांनी तटकरे यांच्याकडे केले. आरक्षण द्या, अन्यथा पुलाखाली फाशी घेण्याशिवाय पर्याय नाही, असा इशारा देखील मराठा समाजाच्या आंदोलकांनी तटकरे यांना दिला आहे. TJSB सौर शक्ती कर्ज गो ग्रीन, करा वीज बिलावर बचत. आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा. 1800-223-466 आणि 1800-266-3466. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे, उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. वसंत विहार येथील गावणबाग भागात एका 35 वर्षीय व्यक्तीने कौटुंबिक वादातून बहिणीची लोखंडी सळीने प्रहार करून हत्या केल्याचा प्रकार शनिवारी रात्री समोर आलाय. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत चिचलसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. गावणबाग भागात महिला वास्तव्यास होती. तिचा भाऊ पुण्याहून गावणबाग येथील तिच्या निवासस्थानी आला होता. शनिवारी रात्री त्यांच्यामध्ये कौटुंबिक वाद झाले. या वादातून त्याने लोखंडी सळीने तिच्या डोक्यात प्रहार केला. महिलेला खाजगी रुग्णालयात दाखल केले असता तिला मृत घोषित करण्यात आले. या प्रकरणी चिचलसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. ठाणे जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या मतदार याद्या विशेष संक्षिप्त पुनर्निरीक्षण सुधारित कार्यक्रमामध्ये 1,29,372 मतदारांची वाढ झाली. यामुळे ठाणे जिल्ह्यात सध्या स्थितीत मतदारांची संख्या 63,43,889 इतकी झाली आहे. तर 133 मतदान केंद्रेही नव्याने तयार करण्यात आली आहेत. भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार 1 जानेवारी 2024 या आहर्ता दिनांकावर सर्वत्र मतदार याद्या विशेष संक्षिप्त पुनर्निरीक्षण सुधारित कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या कार्यक्रमादरम्यान 5 जानेवारी ते 27 ऑक्टोबर 2023 या कालावधीत ठाणे जिल्ह्यात 1,29,372 मतदारांची वाढ झाली. यानुसार ठाणे जिल्ह्यात सध्या स्थितीत मतदारांची संख्या 63,43,889 इतकी झाली आहे.
तर 133 मतदान केंद्रही नव्याने तयार करण्यात आले आहे. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार ठाणे जिल्ह्यात 5 जानेवारी ते 27 ऑक्टोबर 2023 या कालावधीत मतदार याद्यांच्या विशेष संक्षिप्त पुनर्निरीक्षण कार्यक्रम राबवण्यात आला. या कार्यक्रमाअंतर्गत नवीन मतदारांची नोंदणी करणे, छायाचित्र नसलेल्या मतदारांची नावे यादीतून वगळणे किंवा त्यांचे छायाचित्र जोडून घेणे, स्थलांतरित आणि मृत मतदारांची नावे यादीतून वगळणे यासारखी कामे करण्यात आली. तसेच भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे घरोघरी भेटी देऊन मतदारांच्या पडताळणी दरम्यान ठाणे जिल्ह्यातील अंदाजे 15,16,853 इतक्या घरांना मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांनी भेटी दिल्यात. या भेटी दरम्यान एकूण मयत मतदार 47,709 व एकूण कायमस्वरूपी स्थलांतरित मतदार 47,933 असल्याचे आढळून आले आहेत. या मतदारांना यादीतून वगळण्यात आले आहे. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 18 ते 19 वयोगटातील नवमतदारांची नोंदणी, लक्षित घटकांची आणि महिला मतदारांची नोंदणी विशेष करून भिवंडी व ऐरोली विधानसभा मतदारसंघामध्ये व इतर मतदारसंघामध्ये मतदार नोंदणीसाठी विशेष शिबिरे घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे. ठाणे महानगरपालिकेतर्फे आयोजित करण्यात येणारा संगीत भूषण पंडित राम मराठे संगीत महोत्सव यंदा 1 डिसेंबर ते 3 डिसेंबर या काळात होणार आहे. या महोत्सवात पंडित सुरेश तळवळकर यांना राज्यस्तरीय तसेच निषाद भाकरे यांना युवा पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे. संगीत भूषण पंडित राम मराठे संगीत महोत्सवाची माहिती आज ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांनी माहिती दिली. या प्रसंगी उपायुक्त रमेश बिरारी उपस्थित होते. राम गणेश गडकरी रंगायतन येथे 3 दिवस हा महोत्सव होणार असून महोत्सवाचे हे 28वे वर्ष आहे. तसेच पंडित राम मराठे यांचे जन्म शताब्दी वर्ष असल्याने त्यांच्यासोबत काम केलेल्या 7 ज्येष्ठ कलाकारांचा यावेळी कृतज्ञता सन्मान करण्यात येणार असल्याचे संदीप माळवी यांनी सांगितले. तसेच हा महोत्सव विनामूल्य असून रसिकांनी कार्यक्रमांना भरभरून प्रतिसाद द्यावा असे आवाहन माळवी यांनी केले. यावर्षी महोत्सवात नामवंत आणि ज्येष्ठ कलाकार तसेच नियोजित कलाकार यांचा सुरेल संगम रसिकांना अनुभवता येणार आहे. महोत्सवाचा आरंभ शुक्रवार 1 डिसेंबर रोजी सायंकाळी पंडित राम मराठे यांचे नातू युवा कलाकार भागेश मराठे यांच्या गायनाने होईल. त्यानंतर पुरस्कार वितरण सोहळा होईल. पहिल्या दिवसाची सांगता ज्येष्ठ सरोदवादक सुजात खान यांच्या सरोद वादनाने होणार आहे. शनिवार 2 डिसेंबर रोजी दुपारी ज्येष्ठ वादक भीमांना जाधव यांच्या सुद्री वादनाने आरंभ होईल. त्यानंतर नृत्यांगना आणि अभिनेत्री शर्वरी जेमसिन यांचे नृत्य होईल. त्यांना तबला साथ पंडित मुकुंदराव देव करणार आहेत. सांगता ज्येष्ठ गायिका शुभा मुदगुल यांच्या गायनाने होणार आहे. त्यांना अनिश प्रधान आणि सुधीर गायक हे साथ संगत करणार आहेत. रविवारी 3 डिसेंबर रोजी सकाळच्या सत्रात युवा कलाकार शाश्वती चव्हाण यांचे गायन आणि मंजिरी वाठारे यांचे नृत्य होणार आहे. तर दुपारच्या सत्रात संगीत मंदारमाला या नाटकाचा प्रयोग होणार आहे. त्याचे दिग्दर्शक पंडित राम मराठे यांचे पुत्र मुकुंद मराठे यांचे आहे. तर महोत्सवाची सांगता ज्येष्ठ गायिका अश्विनी भिडे देशपांडे आणि ज्येष्ठ गायक पंडित संजीव अभ्यंकर यांच्या जसरंगी या कार्यक्रमाने होणार आहे. तर पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी. ठाणे दर्पण या वृत्तवाहिनीचे प्रसारण YouTube वर पाहायला विसरू नका.